आपण 21व्या शतकात जगतो, मोबाईलवर AI वापरतो, पण अजूनही आपल्या समाजात काही लोक चमत्कारच्या नावावर आपलं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत. देवावर विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण देवाच्या नावावर फसणं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. विषय सुरू करूया. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. मित्रहो, भोंदू बाबा चमत्कार करत नाहीत, ते फक्त तुमच्या भीतीचं मार्केटिंग करतात. आपण जुन्या काळामध्ये कशा पद्धतीने फसायचो बरं? तर गावात एक बाबा यायचे, लोक त्यांना लपवून जाऊन भेटायचे त्यांना. पण आज काय झाले? आजच्या युगामध्ये फेसबुक लाईव्ह दरबार असतो त्यांचा, युट्यूबवरती भविष्यवाणी सांगितलं जाते, व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञाच्या ऑफर केल्या जातात. मित्रहो, पूर्वी भोंदू जंगलात बसायचे, आज ते वायफायवर बसत आहेत. मानसशास्त्र सांगते की जाळ्यात कशा पद्धतीने माणसं अडकली जातात, महिला कशा पद्धतीने अडकले जातात. बर्नम इफेक्ट, तुम्ही ते कसं फसवतात बघा. बर्नम इफेक्ट मध्ये सांगितले कशा पद्धतीने ते फसवतात. तुम्ही मनाने चांगले आहात, पण लोक तुम्हाला समजत नाहीत. हे जवळपास प्रत्येकाला लागू होणारं वाक्य आहे आणि हे या वाक्याचा वापर करून तुम्हाला फसवतात. दुसरं म्हणजे कन्फर्मेशन बेसिस. आपण ते काय म्हणतात बघा, आपण जे आधी मानतो त्यालाच पुरावा म्हणून ते शोधत असतात. तिसरं म्हणजे कोल्ड रिडिंग. भोंदू लोक तुमच्या चेहऱ्यांवरील प्रतिक्रिया वाचून उत्तर बदलत असतात, उत्तर तयार करत असतात. मित्रहो, भोंदू तुमचं भविष्य सांगत नाहीत, ते तुमच्या मनात आधीच असलेली भीती मोठी करून दाखवतात. सर्वात महत्वाचं म्हणजे महिलांना फसवण्याच्या 5 मुख्य पद्धती. भोंदू बाबांच्या जाळ्यामध्ये जास्त करून महिलाच फसतात. त्या कशा पद्धतीने फसतात तर पाहूया. पहिलं म्हणजे भीती दाखवून नियंत्रण मिळवतात. कशा पद्धतीने? तर तुझ्या मुलावरती संकट आहे, आई लगेच घाबरते आणि मग काय, भीती निर्माण करा, स्वतःच त्याचा उपाय सांगायचा आणि त्या उपायाची विक्री करायची. दुसरं म्हणजे गुप्त विधी, एकट्यात बोलवणे आणि काय सांगतात, हा विधी कोणालाही सांगू नकोस. इथे शोषण सुरू होतं. यावरती संबंधित कायदे सुद्धा आहेत. इंडियन पिनल कोड सेक्शन 376, इंडियन पिनल कोड सेक्शन 420, 420 ज्याला म्हणतो आपण. तिसरं म्हणजे आईच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला जातो. तुझ्या मुलाचं आयुष्य वाचवायचं असेल तर आई लगेच त्या ठिकाणी फसते, भावनिक होते आणि चुकीचं पाऊल त्या ठिकाणी उचलते. भोंदू महिलांना नाही फसवत, ती आईच्या प्रेमाला जाळ्यात ओढतात. चौथं म्हणजे काय, बनावट चमत्कारांचा शो त्या ठिकाणी दाखवतात. जसं राखीतून वस्तू काढणं, फोटो पाहून भविष्य सांगणं, हे सर्व मानसशास्त्रीय ट्रिक्स असतात बरं का मित्र. पाचवं म्हणजे हळूहळू आर्थिक आणि शारीरिक शोषण करतात. पहिल्यांदा तुम्हाला 500 रुपये सांगतात, नंतर मग 50,000 सांगतात आणि मग शेवटी शारीरिक शुद्धीकरण करत असतात. भोंदू अचानक हल्ला करत नाहीत, ते अचानक मागणी करत नाहीत, ते तुमचं विश्वास संपादन करतात, ते तुमचा विश्वास जिंकतात आणि मग तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात. आपल्याला या कुठल्याही ट्रिकमध्ये बळी पडायचं नाही. मित्र, संतांनी आधीच दिलेला इशारा आहे. संत तुकाराम म्हणतात, मंत्रतंत्र नाही रे काही. संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा ज्ञानाचा मार्ग सांगितलाय. पण आज आपण संतांच्या फोटोला फक्त हार घालतो, पण त्यांच्या विचारांना मात्र आत्मसात करत नाही. कायदा काय सांगतो तर श्रद्धा नाही तर गुन्हा आहे. लक्षात घ्या कशा पद्धतीने आहेत. महाराष्ट्रात खास कायदे आहेत त्यासाठी. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन अँड एरडिक्शन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईस अँड अदर ह्युमन इव्हिल अँड अघोरी प्रॅक्टिसेस अँड ब्लॅक मॅजिक ऍक्ट, हा कायदा आहे. दुसरे अजून कायदे त्याच्यामध्ये IPC 420 फसवणूक केली जाते, IPC 376 लैंगिक अत्याचार, हे सगळे कायदे असताना सुद्धा मात्र भोंदू बाबा आपलं काम नीटकानी करत असतात, व्यवस्थित करत आहेत, कारण त्याला आपण जबाबदार आहोत. मित्र हो, भोंदूगिरी ही धार्मिक नाहीये बरं का, ती कायद्याने गुन्हा आहे. मित्र हो, समाजाची भूमिका काय याच्या बाबतीमध्ये? आपण नेहमी गप्प बसतो. लोक म्हणतात आपल्याला काय करायचंय, हेच वाक्य भोंदूंना ताकद देत असतात. भोंदू बाबा एकटे नसतात, त्यांना शक्ती देते ती समाजाची शांतता. दुर्लक्ष करतो आपण, जाऊ द्या म्हणतो आणि याचाच फायदा ते घेत असतात. मित्र हो, वास्तविक चित्र काय ते समजून घ्या. एका आईने आपल्या मुलासाठी सोनं विकलं, एका तरुणीने देवाच्या नावावर स्वतःचं आयुष्य गमावलं. ही साधी स्टोरी नाहीये बरं का, हे वास्तविक आहे. हे सर्व कशा पद्धतीने फसले त्याचं वास्तविक उदाहरण आहे. देवावर विश्वास ठेवा, पण देवाच्या नावावर पैसे मागण्यावर वृत्ती नाही. ज्या समाजात प्रश्न विचारणं थांबतं तिथे भोंदू बाबा जन्माला येतात. त्यांना आपणच देव बनवतो. मित्र हो, श्रद्धा ठेवा
पण विवेक सोडू नका. शेवटी एवढंच म्हणेन, सतर्क राहा, सावध राहा. जर तुम्हाला वाटत असेल की एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य वाचू शकतं, तर हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.